2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवतो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होता. तेथे जमलेल्या त्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचर्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचर्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत, त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचर्याने उत्तर दिले, लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मी ही मशाल धारण केली आहे. नंतर तथागताने त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय? या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचर्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार? 3. धम्म जेव्हा प्रजेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित. माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजार्य मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षाही थोर आहे. भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करीत आहेत. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महत् अंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळूवनात रामाच्या कलंदक निवासात उतरला होता. त्यावेळी मगधचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषांच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणते करणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी. उलटपेक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर ह्याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही आणि तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे, प्रथम, असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावतः रम्य आणि स्वभावतःच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनवलेले असले पाहिजे. जर विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाहीत असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत, किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाही अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्णाधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममाण होणे ह्या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजेत.
तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या ह्या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणादोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही. परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभावतः सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवतो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसव नाशाने आपले अंतकरण विमुक्त करतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले.